काय सांगाल कोरेगावच्या मैदानासंदर्भात? कोरेगावचं मैदान जुनं आणि जाणतं ज्या जुनी माणसं आहेत त्यांना ह्या मैदानाचा इतिहास माहिती आहे. ज्या पद्धतीत या ठिकाणी पुशेगाव आणि कोरेगाव ही मानाचे हिंद केसरी मैदान म्हणून या मैदानांना दोन्ही या ठिकाणी पुरस्कार आहे. आणि त्याच पद्धतीचं हे मैदान मेन जी जुनी रूढी परंपरा म्हणतात की नाही ती इथं जोपासली जाते. बैलावरती नंबर टाकून जो खेळ केला जातो ते याच मैदानात केला. आता बघू शकतो जबरदस्त अशी गर्दी आहे नंबर टाकायला आणि एकदाच बैल पळवला जातो. बैल एकदाच ह्या मैदानात नंबर टाकला बैल पळून आला की एकदाच बैल पळाला. सर्वसामान्य बैलांना न्याय मिळतो. इथं कसं होतं माहिती आहे का, ज्या वेळेला मी वारंवार पुकारत असतो की बचून खेळणार बचून खेळू नका, इथं आज तसं नाही. नंबर आला तिथं लॉट पुकारला की तिथं तुम्हाला पळायचंच आहे. त्यामुळे सामान्य बैलगाडी मालकांना सुद्धा या ठिकाणी न्याय मिळतो. आणि आज आपल्या समोर मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते दैवत शेठ गोवेकर आहेत. आज किती बैल आणलेत? सोन्या मार्कानं राजा आणला. सोन्याचं काय नियोजन आहे? गाववाल्यांना आणि राजा माणिक काय मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान महाराष्ट्रातलं एकमेव मैदान राहिलंय की परंपरेला साजलं असतं. आतापर्यंत समजा आयोजकांना पैशासाठी मैदान केली. एवढं कोरेगावात कमिटीचं मैदान असतं फक्त क्लिअर जेवढी बैल तर तेवढीच पळत एक्स्ट्रा एकही पळत. मित्रांनो आबा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले. आबा कसं वाटतंय आज काय मैदान? आजचं मैदान म्हणजे इथं कोणाला मोठा बारका तुझा भाऊ कोणालाच नसतो. जिथं येईन तिथं पळायचं, ज्या गटात गाडी पुकारेल तिथं पळणे, तिथं पळल. सेमीला राहिली सेमीला पळायचं. अजिबात कुणाला काय सांगायला जायचं नाही, कोणाला डबल परत गाडीच नाही. ते आयोजक मंडळी अशी आहेत की ते कुणाचं ऐकत नाहीत आणि कुणाचं म्हणजे कुणाला सांगत नाही. पारदर्शक मैदान पारदर्शक मैदान. आणि आज बऱ्याच दिवसात बावरे आलेला आहे. कव्हर झाला जातात सगळं आता. बैलाच्या पायात लागलो कुरसुमीच्या मैदानामध्ये, वडकीच्या मैदानात. तेव्हापासून जरा तो कासरा असल्यामुळे तिचा गंभीर होतो. 15-20 दिवस बंद ठेवला. त्याच्यानंतर 1-2 मैदानामध्ये केली. आज आला. आणि अवताला पण झोपताय ना सध्या? तसं बांधून ठेवत नाही. बांधून ठेव. तरी अवताला बरीचशी मैदानात आज बैल आलेले आहेत. सगळी सुंदर सुंदर बैल आले, ताबा आलेले आहेत. ज्यांच्यामुळे आपण हे दिवस पाहतोय मित्रांनो, ज्यांच्यामुळे बैलगाडी शर्यत चालू झालेली ते आलेले आहेत मैदानात. खूप आनंद होतोय. आवाज तुमचं स्वागत आहे. भारत सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो. आणि चॉकलेट हिरो म्हणून ज्यांची ओळख आहे ते किरण आप्पा सुद्धा मैदानामध्ये आलेत. आप्पा नमस्ते. आज कसं काय पैरा करण्यात आलाय? कसं काय पैरा करण्यात आलाय आज? कोण आहे भारत बरोबर आज? काय नाव तिथं? शेट्टी आहे मित्रांनो भारत बरोबर. भारत पण आलाय, शेट्टी पण आली मित्रांनो. दोघं पळणार आहेत. नंबर टाकला, गाडी नोंदवली का? खूप दिवसातनं भारत आलाय मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता वाघ पण मैदानात दाखल झाला भारत. आणि ज्याची आपण उत्सुकतेने वाट बघत होतो, सगळेजण म्हणत होते भारत आहे का नाही मैदानामध्ये, तर भारत पण आहे. किती दिवसात ना आला आता भारत परत मैदानामध्ये? 25-20 दिवस झाले. काय झालं होतं आरामाव? कशामुळे होतं? मोठ्या मैदानात. आता पुढचं काय नियोजन आहे? 23लाच. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला.